नमस्कार. लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळीची जी पूजा आहे ती कशा पद्धतीने केली जाते किंवा मग दिवाळीचे जे 5 दिवस असतात तर त्यांचं नेमकं महत्त्व काय. तर दिवाळी म्हणजेच दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे आणि हा दीपोत्सव संपूर्ण भारतामध्ये सगळीकडे साजरा केला जातो. या सणाला घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात, उंच जागी आकाशकंदील लावला जातो, घराबाहेर सुंदर अशी रांगोळी काढली जाते आणि सगळीकडे संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये दिव्यांनी जगमगाट केला जातो. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी अश्विन व कार्तिक या महिन्याच्या संधिकात म्हणजेच कार्तिक महिन्याची जी सुरुवात होते तेव्हा हा सण असतो. तर या सणाला दिवाळी असंही म्हटलं जातं आणि ती शक्यतो ऑक्टोबर किंवा मग नोव्हेंबरच्या दरम्यान येते. या सणाला भारतात बहुतांश ठिकाणी सुट्टी असते, म्हणजे सगळीकडे दिवाळीच्या सुट्ट्या असतात. हा एक पवित्र हिंदू सण आहे आणि यालाच दीपोत्सव सुद्धा म्हटला जातो. तर दिवाळी या सणाला दीपावली म्हटलं जातं किंवा दिवाळी म्हटलं जातं किंवा मग दीप म्हणजेच दिवा आणि आवळी म्हणजेच ओळ म्हणजेच दिव्यांची एक ओळ म्हणून या सणाला दिवाळी हे नाव प्रचलित झालेलं आहे. तर या दिवाळीमध्ये काही 5 दिवस विशेष महत्त्वाचे असतात. सगळ्यात अगोदर म्हणजेच वसुबारस. अश्विन कृष्ण द्वादशीच म्हणजेच गोत्सवा दिवशीच वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य किंवा मग धन, यासाठी असलेली बारस म्हणजेच द्वादशी. या दिवशी गोवत्स द्वादशी असे म्हणतात. भारतातील संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा केली जाते. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची सुद्धा पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावरती पाणी घालून हळद कुंकू, फुले, अक्षता, गंध आणि फुलांची माळ गळ्यात घालून निरांजनाने गायला व पाडसाला ओवाळलं जातं. तसंच केळीच्या पानावरती पुरणपोळीचा नैवेद्य वाढून गायीला खाऊ घातला जातो. या दिवशी अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रिया त्या दिवशी उपवास करतात. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी करून हा उपवास सोडला जातो. हा जो सण आहे तो आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य लाभावे, सुख समृद्धी लाभावी म्हणून वसुबारसेची पूजा केली जाते. दिवाळीतील दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी. अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेदक कथा आहे. हेमाराजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर 4थ्याच दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहऱ्या ठेवल्या जातात. महाप्रलयाच्या प्रवेशद्वारासही अनेक सोन्या चांदीने भरून ठेवले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागेस ठेवते. जेव्हा यम महालात राजकुमाराच्या खोलीपर्यंत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात. या कारणास्तव यम आपल्या जगात म्हणजेच यमलोकात परत जातो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचवण्याची ही आख्यायिका आहे. म्हणूनच या दिवशी यमदीपदान हे सुद्धा केलं जातं. कारण जेव्हा आपण 1 किंवा मग 13 दिव्यांनी संपूर्ण देवाला ओवाळलं जातं आणि नंतर ते आपण मुख्य दाराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवले जातात. मुख्यतः त्या वातीचे जे टोक आहे ते दक्षिण दिशेत केले जाते. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करून आपल्या घरातील संपूर्ण सदस्यांना कुठल्याही प्रकारचा अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला प्रार्थना केली जाते.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे, ती म्हणजेच असुरांसोबत इंद्रदेव आणि महर्षी दुर्वास यांचा शाप निवारण्याकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. म्हणूनच धन्वंतरीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला असतो असे म्हटले जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंती आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा करतात. हा एक विष्णूचाच वेगळं रूप किंवा मग 12वा अवतार आहे असं समजलं जातं. लोकांस प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या पानाची बारीक केलेले तुकडे व साखर असे दिले जाते. याचा मोठा अर्थ आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे. त्यातून प्रतीत होते की कडुनिंबाची 5-6 पाने जर रोज खाल्ली तर सर्व व्याधी दूर होतात. कडुनिंबाचे एवढे महत्त्व म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद समजला जातो. या दिवशी वस्त्र अलंकार खरेदी करणे शुभ मानले जाते. उपवास करून घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून साफसफाई केली जाते. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची यथासांग पूजा केली जाते आणि लाह्या किंवा मग बतासे याचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. धनतेरस किंवा ध्यानतेरस असं सुद्धा या दिवशी म्हटलं जातं. त्यामुळे धनाची देवी जी लक्ष्मी आहे त्यांची यथासांग पूजा केली जाते आणि घरामध्ये नवनवीन वस्तू किंवा मग सोनं, चांदी, कपडे किंवा मग झाडू हा मुख्यतः याच दिवशी खरेदी केला जातो. आणि माता लक्ष्मी तसेच गणपती आणि विष्णू म्हणजेच भगवान नारायण यांची यथासांग प्रदोषाच्या वेळी म्हणजे संध्याकाळी पूजा केली जाते. आणि आपल्या घरामध्ये अखंड सौभाग्य, धनधान्य किंवा मग संतती यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली जाते. आणि अशा पद्धतीने धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो.